इथे समोर आहे बघा, इथे समोर गेट आहे, इथून आतमध्ये सगळे प्रदर्शन भरलेलं असतं फेस्टिवलमधलं. या साईडला काही तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील, तिथं तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि आता आतमध्ये आपण जाणार इकडून. आता आतमध्ये जाऊ. इथे ड्रेस आहेत, पंजाबवरनं आलेले आहेत. हे इकडे तुम्ही बघू शकता काही वस्तू आहेत ते दिल्लीवरनं आलेले आहेत. इकडे पुढे पण आहेत ड्रेस आहेत, बॅगा आहेत, तर ते आहेत मध्य प्रदेश. तसेच स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. काळ्याच्या पडद्या आड गेलेली गोष्ट म्हणजे STD ISD-PCO भूत. मुंबई मेरीच्या आता मस्त क्लिअर आले काली पिली. नमस्कार. नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि मुंबईमधल्या इव्हेंट सुरू झाल्यात. मुंबईतलं जे फेमस म्हणजे असं आशियातलं सर्वात मोठं आर्ट फेस्टिवल काळा घोडा फेस्टिवल ते सुरू झालं आहे आजपासून. तर त्यानिमित्तानं आपण आलो होतो आता काळा घोडा एरियात. बघा इथे मागे रजिस्ट्रेशनचं बूथ आहे, तिथे आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि आतमध्ये जाणार. बघूया यावेळी नवीन काय थीम बघायला मिळते आपल्याला, कारण दरवर्षी नवीन अशी काहीतरी थीम घेऊन येत असतात. खूप मस्त असतं हे एक्झिबिशन. तिथे देशभरातले सगळे आपल्या काही कला सादर करण्यासाठी प्लस विक्रीसाठी आपले प्रोडक्ट घेऊन येत असतात. मग त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे लाईन लागले, रजिस्ट्रेशन करायचं आणि अशी लाईनने आतमध्ये जायचं आहे. तर यावेळी नवीन कोणती थीम आहे या काळा घोडा फेस्टिवलमध्ये. तर हे फेस्टिवल सुरू होणार आजपासून झालं 31/1/2026 ते 8/2/2026 पर्यंत असणार आहे. सकाळी काहीतरी साधारण 9-10च्या आसपास टायमिंग असतं, रात्री 10 वाजेपर्यंत असतात. त्यांचे इव्हेंट्स पण चालू असतात. तर त्यांचं वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन सगळं डिटेल्स माहिती मिळू शकेल. तर आपण आता जाऊया आतमध्ये. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही QR कोड आहे, हा स्कॅन करायचा, रजिस्टर करायचं आतमध्ये जाऊन. इथे रजिस्टर करायचं आणि मग इकडे आतमध्ये जायचं आहे. तर आपण आता रजिस्टर केलं आहे, सगळीकडे रजिस्टर करत आहे बघा. हे आता काय चला UPI टाक, UPI फ्री आहे एंट्री. आणि इथं ना आतमध्ये जायचं. आता बॅग चेक होते इथे, इथून लेडीजसाठी वेगळं आहे आणि जेंट्ससाठी वेगळं आहे. आतमध्ये काळा घोडा तो नवीन स्टॅच्यू जो उभारला आहे तो बघायला मिळते. इथे दुसरं गेट मिळते बघायला. चला इथे समोर आहे बघा, इथे समोर गेट आहे, इथून आतमध्ये सगळे प्रदर्शन भरलेलं असतं फेस्टिवलमधलं. या साईडला काही तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील, तिथं तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि आता आतमध्ये आपण जाणार इकडून. आता आतमध्ये आज पहिला दिवस आहे पण तरीसुद्धा गर्दी दिसते. 31 तारीख आहे आणि पहिल्या दिवसाला आपण आलो काळा घोडाला. इथे तुम्हाला सगळे स्टॉल्स दिसतील. इथे ड्रेस आहेत, पंजाबवरनं आलेले आहेत. हे इकडे तुम्ही बघू शकता काही वस्तू आहेत ते दिल्लीवरनं आलेले आहेत. इकडे पुढे पण आहेत ड्रेस आहेत, बॅगा आहेत, तर ते आहेत मध्य प्रदेशातून आलेले आहेत. हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यातून ते आपले वस्तू घेऊन आलेले आहेत विक्रीसाठी. मला भरपूर शॉपिंगसाठी चान्स आहेत. इथे वेगवेगळ्या राज्यातून आलेले आपले हे बंधू. इथून सगळे स्ट्रक्चर सुरू होतील. बघा लाईट नंतर बघायला मला आज पहिला दिवस तरी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे. त्याच्यासोबत सुस्मिता आणि प्रतीकने तोंड फिरवलं. चला इथे बघूया काहीतरी आहे, पत्त्यांचं काहीतरी गेम आहे. एक स्ट्रक्चर बनवण्यात आलं मस्त आहे गेम स्पोर्ट्स. मस्त असं स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. या
काळ्याच्या पडद्या आड गेलेली गोष्ट म्हणजे STD ISD PCO बूथ. मोबाईलमुळे हे काळाच्या पडद्या आड गेलेलं आपलं STD ISD PCOचं बूथ प्रत्येकाने आपला कधी ना कधीतरी ह्या PCOचा वापर केला होता, STDचा यूज केला होता. आता मोबाईलच्या जमान्यात सगळं लुप्त झालेलं आहे. इथे तुम्हाला प्लॅस्टिकपासून बनवलेले कोलंबी, झिंगा मोठी बनवले बघ. मला शॉपिंगसाठी बरेच हे आहेत, पर्याय उपलब्ध आहेत. तर इथं पुन्हा दुसरी कोणती तरी एक आकृती ठेवलेली आहे, स्ट्रक्चर ठेवण्यात आलेलं आहे. कलाकृती कोणती आहे बघायला मिळते आपल्याला. इथे बघू शकता घोड्याच्या रूपात बनवलेलं आहे, कलरफुल. हे बघा, ही मस्त अशी कलाकृती. आता पुढे जाऊया आपण. इथे पण एक वेगळं स्ट्रक्चर बघायला मिळतं. बघू शकता हे बघा. असुरों के ऊपर, देवों के ऊपर आपने पढ़ी होंगी, श्री कृष्ण, महादेव, ब्रह्म जी, बहुत सारी. तो दो प्राइम हम लोगों ने एस्पेक्ट्स लिए विच इज़ देवास एंड असुरास. सो माइथोलॉजिकल इसमें अलग अलग युग थे. सबसे पहले कौन सा था? सत्ययुग. सत्ययुग में असुरास और देव अलग अलग लोक यानी कि अलग अलग दुनिया में रहते थे, जैसे देवलोक और असुर लोक. सत्ययुग के बाद आया त्रेता युग. त्रेता युग में असुर और देव एक ही दुनिया में रहने लगे, जैसे श्री राम और रावण. रामायण पढ़ी है ना सबने? उसके बाद आया द्वापर युग. द्वापर युग में असुर और देव एक ही परिवार में रहने लगे, जैसे कौरव और पांडव. महाभारत में देखा होगा, राइट? सो दीज थ्री क्लॉक्स डिपिक्ट पास्ट. द नेक्स्ट क्लॉक डिपिक्ट्स द प्रेजेंट. अभी कौन सा युग चल रहा है? एग्जैक्टली. और आज के ज़माने में असुर और देव एक ही इंसान में वास करते हैं, एक ही दिमाग में वास करते हैं, राइट? हम सबको पॉजिटिव आइडियाज़ भी आते हैं, नेगेटिव आइडियाज़ भी आते हैं. तो इसके बाद अगर इसी क्रोनोलॉजी को फॉलो करें, आगे जाके आएगा प्रलय. प्रलय इज़ द अल्टीमेट एंड वाला युग. प्रलय में ऐसा होगा कि एक असुर जन्म लेगा जिसका नाम होगा कली. कली बहुत भयानक होगा और उसमें बहुत नेगेटिव एनर्जीज होगी और वो दुनिया को तबाह करने की कोशिश करेगा. उसी का सामना करने के लिए कल्कि नाम का अवतार जन्म लेगा इस पृथ्वी पर. फिर कल्कि और कली का महायुद्ध होगा और उस नेगेटिव एनर्जी को पूरी तरीके से ख़त्म करने के लिए इस सृष्टि का विनाश होगा और ये पूरा संसार, पूरा ब्रह्मांड वापस से जन्म लेगा. So if you understand, this is the never-ending cycle and we are stuck in that loop. Okay? वापस सत्ययुग, वापस त्रेता युग, वापस कलयुग, वापस प्रलय, and the cycle continues. पुढे आलेलं तर बघूया. इथे काहीतरी आहे, सुतळीपासून काहीतरी बनवलेलं आहे. हे बघू शकतो स्ट्रक्चर. हत्ती बनवणार मला त्याला सुतळ बितळचा वापर केलेला आहे. सगळं साहित्यांपासून बघू शकता हत्ती बनवण्यात आलेला आहे. थोडासा लाईटचा म्हणजे बाहेर असल्यामुळे लाईट दिसत नसेल. बघा हत्ती बनवण्यात आलेलं आहे. भांडी तुम्हाला इंटरनॅशनल स्कूलचं हे आहे, हे वर्कशॉप चालू आहे. इकडे तुम्हाला कर्नाटकमधून बघू शकता काहीतरी आहे. बघूया, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
व्यवस्था वस्तू वा मस्त आहे ना. इथे पण काहीतरी बघायला मिळतं. स्ट्रक्चर आता आपल्याला एका फ्रेममध्ये येत नाही. वनस्पती प्रिंट राजस्थानचं दुकान आहे. साड्या बिड्या बघायला मिळतील ते. प्रॉपर पासून मला हरियाणा पासून आलेले आहेत. तुळशी बिळशी बघू शकते. चेअर आणि डायनिंग टेबल वगैरे घोडे. मला शॉपिंगला खूप पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून आलेले लोक शॉपिंग करू शकता. आपण आता पुढे आलो आहे आणि ते वेगवेगळे स्कल्पचर. मिल्टनची बॉटल आहे. बघूया कोणती स्कल्पचर बघायला मिळतात. मिल्टन बहुतेक स्पॉन्सर केलं आहे. तर मिल्टनचं ते तुम्हाला बॉटल बघायला मिळतं मोठी. आणि पुढे जाऊया. अजून पुढे काय आहे. आज पहिला दिवस आहे. थोडी गर्दी तरीसुद्धा आहेच. बघा इथे हार्ट बनवण्यात आलं. दिल त्यावर पण काय काय स्ट्रक्चर आहेत. छोटे छोटे महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळतील. हार्ट ऑफ दिल मुंबई तुम्हाला बघू शकता. हे वेगवेगळे तिथल्या वास्तू आहेत त्या बघायला मिळतील. तिथे पुढे तुम्ही बघू शकता. हे आहे नेहरू तारांगण म्हणा. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं टर्मिनस आहे. पॅगोडाचं आहे. वानखेडे स्टेडियम आहे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे जो ते इकडच्या मुंबईतल्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. गेटवे ऑफ इंडिया आहे. आणि असा हा आर्ट ऑफ मुंबई असं साकारण्यात आलं आहे. मुंबई मेरी जान. मुंबई मेरी जान. जो मेरी कल टैक्सी. जो मेरी कल ही टॅक्सी साकारण्यात आली. काली पिली फॉर युअर तर साकारण्यात आलेला आहे इथे. आता मस्त क्लिअर आले. काली पिली एक्सप्लोर करूया. कुठली कुठली दुकानं आहेत. तिथे तुम्हाला चप्पलची जुती बघायला मिळतील. पहिलं आहे दुकान ते कसलं तरी पटियाला हँडीक्राफ्ट. पंजाबवरनं आलेले आहेत. तिथे तुम्हाला पटियाला हँडीक्राफ्ट बघायला लागतील. दुकानं आणि इथे तुम्हाला चप्पल वेगवेगळ्या. एक भी बंदे की जुती नहीं है ना. बंदोदी बंदियाँ दी नहीं. राजस्थानी टाईपचे ड्रेस बघायला मिळतील. बॅगा बघायला मिळतील. सगळे स्ट्रक्चर बघून आता दुकानांकडे मोर्चा वळवला आहेत. ते तामिळनाडूलाच्या सगळा लेडीजचे ड्रेस वगैरे बघू शकता. हे मणिपूर क्राफ्ट बॅगा बिगा बघायला मिळतील. बघू शकताय बघा.
वेगवेगळ्या बॅगा इथे बघायला मिळतील तुम्हाला. बरेच शॉपिंग करायला तुम्हाला नवीन नवीन ऑप्शन्स इथे बघायला मिळतील. सगळ्या बॅगा वेगवेगळ्या पद्धतीच्या. इथे बाजूचं दुकान आहे की तुम्हाला फ्रेम्स बघायला मिळते. फ्रेम्स हे 35-40 साल पुराने दिल्लीवरून आलेलं. पुढचं आहे की तुम्हाला रजाई वगैरे बघायला मिळते. मॅट वगैरे बघायला मिळतील. बॅगा आणि मॅट वेगवेगळ्या डिझाईनच्या कार्पेट्स आहेत ना. हे महाराष्ट्रातलेच आहेत. टॉवेल्स वगैरे मला कुर्ती बघायला मिळते. कॉटनची कुर्ती मिळते इथे. लेडीज तरी जास्त मिळते बघायला. नंतर इथे तुम्हाला मूर्ती चांगल्या पितळेच्या मूर्ती वगैरे बरेच ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. दिवे बिवे गळ्यातल्या माळा इथे तुम्हाला पुन्हा ब्लाऊज पीस मटेरियल ड्रेस वगैरे मिळतील बघा कॉटनचे ड्रेस सगळे. म्हणजे शॉपिंगसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. खास करून लेडीजसाठी महिलांसाठी खूप शॉपिंग करण्यासाठी ऑप्शन आहेत कालाघोडा फेस्टिवलमध्ये. नक्की व्हिजिट करा. आता आपण पुढे बघूया अजून कुठले स्टॉल वगैरे आहेत. स्कल्पचर पण यावेळी थोडे कमी आहेत पहिला दिवस असल्यामुळे. नंतर वाढत जातात. ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला अजून बघायला मिळतील स्कल्पचर ॲड करतील. तोपर्यंत तरी आता पहिला दिवसही आपण आलो आहे त्यामुळे थोडे कमी आहेत पण नंतर वाढतील. म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला जशी दुकानं बघायला मिळतील. मग ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला पण तुम्हाला तशीच दुकानं मिळतील. तरी कपड्यांचे जास्त करून लेडीज आयटम्स जास्त आहेत. मुलींसाठी खूप ऑप्शन्स आहेत. इथे बघू शकता तुम्ही. तिथे जशी चप्पल होती तशी इथे पण चप्पलची दुकानं आहेत. बॅगांची दुकानं आहेत. दोन्ही साईडच्या फुटपाथवरही इथे दुकानं तुम्हाला बघायला मिळतील. मध्ये स्कल्पचर आणि बाजूला दोन्ही साईडला दुकानं शॉपिंगसाठी. इथे पण तुम्हाला बॅगा बिगा बघायला मिळतील. बिहार अच्छा है. राजस्थानी आर्टची असे तुम्हाला वेगवेगळे आर्ट्स बघायला मिळतील. इथे ते पण पेंटिंग्स वगैरे बघायला मिळेल. बघा हा काळा घोडा. ओरिजिनल नहीं है तुझे पता है काला घोड़ा. काळा घोड्याच्या मागे स्टॅच्यू आहे आणि त्या पुढे बाजूच्या परिसरात तुम्हाला शॉपिंगचे असे स्टॉल बघायला मिळतील. तिकडे पण तुम्हाला सगळं पूर्ण शॉपिंग हब बघायला मिळेल. शॉपिंगचे सगळे स्टॉल लागलेले आहेत. बरेच आयोजन अधिक ऑप्शन बघायला मिळतील. तिथे तुम्हाला बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीचे स्टॉल आहे. सगळं त्यांना वाईल्ड लाईफची आवड आहे त्यांच्यासाठीचे कपडे इकडे आहेत. बाकी इकडे लेडीजचे सगळे ज्वेलरीचे दुकान आहे. नंतर इकडे शर्ट्स बीट्स आहेत. कुर्तीज आहेत. तुम्ही बघू शकता वेगवेगळे कुर्ती विर्तीचे स्टॉल आहेत. तिकडे शॉल बिल बघायला मिळतील तुम्हाला. हे जम्मू काश्मीरचं ऑप्शन आहे. जम्मू काश्मीर बनवलेलं आहे. शॉल बिल बघायला मिळतील. नंतर इथे पुन्हा लेडीजचे सगळे ज्वेलरीज आहे. अशा प्रकारे इकडे बॅग वगैरे बघायला मिळतील. बॅग आहेत. सगळ्या गोष्टी आहेत इथे. इथे मूर्तींची दुकान आहेत. मूर्ती आहेत बघायला मिळतील. इकडे तुम्हाला बॅगा वगैरे बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा. इकडे पेंटिंग्स आहेत पुन्हा बंगालमध्ये. तर देशातल्या प्रत्येक भागातून इथे
प्रत्येक राज्यातून तुम्हाला वेगवेगळं काहीतरी आर्टवाल्या अशा वस्तूंची तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतील. तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत शॉपिंगसाठी. पूर्ण हा अख्खा परिसर तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. इथे पण एक स्कल्पचर काय ते उभा करण्यात आलेलं आहे. बघूया कोणता स्कल्पचर आहे. तर हे स्कल्पचर आहे इथे तुम्हाला सगळं स्टॉल आहेत सगळे लाईनीत. आणि हे एक स्कल्पचर आहे. आपण माहिती द्यायला राहू. हे काळागौडा फेस्टिवल 31 तारखेपासून सुरू झालेलं आहे आजपासून म्हणजेच, आणि 8 तारखेपर्यंत राहणार आहे. आपला व्हिडिओ इथे संपवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर कधी येणार ते पण कमेंट करून सांगा. तुम्ही इथे कधी भेट देणार आहात तेही काम आम्हाला कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण राणीच्या बागेतून. तिथे फुलांचं एक्झिबिशन भरणार आहे. 6, 7, 8 अशी फुलांचं एक्झिबिशन असणार राणीच्या बागेमध्ये. तर तिथे नक्कीच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.